ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत। 15 कोटी दिल्यानंतर खासदार विमानात बसले असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत हे आता निश्चित झालेलं आहे। 6ही खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलं जाणार आहे। तर दिल्लीमध्ये तात्काळ ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये 9 पैकी 3 खासदार उपस्थित होते। म्हणजेच 6 खासदार हे फुटले हेही स्पष्ट झालं। राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3च खासदार ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत हजर होते। याचाच अर्थ बंडू जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे हे 6 खासदार वेगळा गट करणार आहेत। 50-50 कोटीमध्ये खासदारांना फोडण्यात येत असून सुरुवातीला 15 कोटी देण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केलाय। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला, म्हणलं काय भाव आहे, भाव काय लागलाय म्हटलं। म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं। आता यांच्याकडे दुसरं कोणतेही आरोप करायला जागा नाहीये। स्वतःचं चुकलं हे मानायला हे आताही तयार नाहीत। आपल्याकडून चूक झाली हे आपण ते कबूल करायला तयार नाहीत। दुसरीकडे ते खासदार आमच्या बरोबरच आहेत असंही म्हणतायत, विकल्या गेले असंही म्हणतायत। नेमकं त्यांची भूमिका नेमकं काय आहे हे काहीच कळायला मार्ग नाही। खासदार का आमदार का येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो। एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका। काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आले याच्याबद्दल वाद नाहीये। परंतु त्यांचं काहीच योगदान नव्हतं, त्यांनी काहीच केलं नाही, ते असेच हवेत निवडून आले। अहो आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत खासदारांनी साईबाबांपासून आई तुळजाभवानी आणि स्वतःच्या मुला-मुलींच्या शपथा घेतल्या। त्यामुळे आता लोक मारतील असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। उर्वरित 5 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से हमने एक ज्ञापन उनको दिया है, वी हैव गिवन देम द मेमोरेंडम, और उसी के तरह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की संसदीय दल की बैठक कल 18 तारीख को संसदीय भवन में, जहां पे हमारा पार्टी का संसदीय दल का जो कार्यालय है उसमें ये बैठक रखी है। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांसाठी व्हीपही काढण्यात आलाय। त्यानुसार उद्याच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात।
तर मी पुण्यामध्येच आहे, दिल्लीला गेलो नाही असा दावा ओमराजे निंबाळकरांनी केला. तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का या प्रश्नावर मात्र ओमराजेंनी कोणतंही उत्तर दिलं नाही. दुसरीकडे संजय दिना पाटील आणि संजय देशमुखांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरेंचे 6 खासदार फुटले, त्यामध्ये सगळ्यात जास्त आश्चर्य धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फुटीवर व्यक्त होतंय. विशेष म्हणजे सोशल मीडियात ओमराजेंच्या फुटण्याचीच चर्चा इतर खासदारांपेक्षा सर्वात जास्त आहे. TV9 ने ओमराजेंशी संपर्क साधला, त्यावेळी तुम्ही ठाकरेंसोबत आहात का या प्रश्नावर ओमराजेंनी बोलण्यास नकार दिला. आपण दिल्लीला गेलो नाही असा दावाही ओमराजेंनी या संभाषणामध्ये केला. तानाजी सावंत त्यांना दिल्लीला घेऊन गेले नसल्याचा दावा ओमराजेंनी केला. फोन मी सकाळी केला तुम्हाला, तुम्ही म्हटलं कुठे पुण्यात? हो आहे मी पुण्यातच आहे. भेटू आपण. नाही, तुम्ही दिल्लीला जाऊन आलात का? नाही 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 नाही, माहिती अशी आहे की तुम्ही दिल्लीतनं परत पुण्यात येत आहे. नाही हो. मग तुम्ही दिल्लीला गेलातच नाहीत का? मला काय म्हणायचं, फोन चालू राहिला असता का माझा मग दिल्लीतून पुण्यात येणं? तुम्हाला तानाजी सावंत हे दिल्लीला घेऊन गेलेत अशी माहिती मिळते. नाही 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 कारण इकडे काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली, त्यांचं म्हणणं रात्री तुम्ही दिल्लीला गेलाय. नाही नाही. दरम्यान या संदर्भात ओमराजेंना दिल्लीमध्ये घेऊन गेलो नाही अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी सुद्धा दिली. मी मतदारसंघाच्या कामानिमित्तानं दिल्लीला गेलो होतो असं तानाजी सावंत म्हणाले. खरं तर आपल्याच माध्यमातून आम्ही बघतोय की ऑपरेशन टायगर कुठेतरी चालू आहे. तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये घडामोडीमध्ये काय नेमकी तुमची? ना, मी अनभिज्ञ आहे त्याविषयी, मला त्याविषयी काही माहीत नाही. तर ओमराजे निंबाळकर एका खासगी गाडीमधून पुणे विमानतळामधून बाहेर पडल्याची माहिती आहे. माध्यमांना टाळून ओमराजे निंबाळकर दुसऱ्या गेटने पुणे विमानतळाच्या बाहेर पडले. दिल्लीमधून आल्यावर गेल्या 3 तासांपासून ओमराजे निंबाळकर VIP लाऊंजवर बसून होते. ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिव मधले शिवसैनिक संतापले आहेत. आधी राजीनामा द्या, नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जावं असं शिवसैनिक म्हणतायत. मेन नेत्याला विचारले म्हणजे काय झालं, मतदार आहेत ना आम्ही, आम्हाला बी विचारायला पाहिजे. आमचं गाव पहिल्यापासून दादाच्या मागे आहे, हा चुकीचा निर्णय आहे. 100% दादा चुकीचा निर्णय घ्यायला असं आम्हाला वाटतं. तरी दादाने म्हणलं असतं मी राजकारण सोडतो पण ह्या पक्षात नाही, तरी आम्ही मान्य केलं असतं. दादाबद्दल आम्ही मतदान केलंय, त्याच्या विरुद्ध आम्ही आता दादाच्या पाठीची आम्ही राहणार नव्हतो. ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. खरी शिवसेना त्यांच्या पाठीमागे राहिली. त्यांनी आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं. त्यांनी त्यांचा निर्णय माघारी घेऊन आहे इथं घरवापसी करावी. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये जाणार असून मी कोणासोबत हे उद्याच कळेल असं संजय दिना पाटील यांनी म्हटलं. उद्या दिल्लीमध्ये आल्यावर माध्यमांना भेटणार, जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील. मी कोणासोबत हे राऊतांना आणि अरविंद सावंतांना विचारा असं संजय दिना पाटील म्हणाले. दुसरीकडे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी आपण कुठेही गेलो नाही अशी प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असं संजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. भाऊ, ते जे चालू आहे समजा, तुम्ही शिंदे गटात जाणार आहे अशी माहिती आहे, गट वेगळा केल्याचं. असं काही कोणाकडे गेलो नाही आम्ही, काही नाही काय. तुम्ही कॅप्टन आहे सगळ्या टीमच्या असं म्हटलं सुषमा अंधारेंनी. नाही नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशिम मधले उपतालुका प्रमुख विजय शेंडगेंनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे वातावरण तापल्याचं दिसून येतं. संजय देशमुखांनी वाशिम मध्ये येऊ नये, अन्यथा गाडी पेटवून देण्याचा इशारा विजय शेंडगे यांनी दिलाय. त्यांनी पहिले राजीनामा द्यावा व नंतर शिंदे गटात जावे, अन्यथा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नंतर वाशिम जिल्ह्यात येऊ नये, आल्यास त्यांच्या गाडीसकट त्यांना पेटून देण्यात येईल. उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अशी ठाम भूमिका नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतली. ठाण्यामधून 2 लोक आले होते, सोबत या विकास निधी देतो अशी ऑफर देण्यात आली होती असा आरोपही राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी केलाय. दरम्यान वाजेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून त्यांचं कौतुक केलं. ऑपरेशन टायगर कसं सुरू झालं, खासदारांना काय ऑफर देण्यात आल्या, किती लोक खासदारांकडे जाऊन त्यांना पटवत होते, ते कुठले होते याची इनसाइड स्टोरी बाहेर आली आहे.
ही स्टोरी सांगितली आहे नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी. राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. तो का घेतला हेही प्रकाश वाजे यांनी स्पष्ट केलंय. 14 एप्रिलला ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी 2 जण प्रस्ताव घेऊन आल्याची माहिती राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी दिली आहे. यावेळी मतदारसंघातील विकास निधी दिला जाईल अशी ऑफर दिल्याचं वाजेंच्या वडिलांनी सांगितलंय. मात्र आपण शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असल्याचं राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या वडिलांनी ठाण्याहून प्रस्ताव आणणाऱ्यांना सांगितलं. 14 साली विधानसभेचे उमेदवारी राजाभाऊ मागायला गेले तेव्हा ठाकरे साहेबांनी त्याच्या हातामध्ये शिवबंधन बांधलं आणि शिवबंधन बांधणार असताना त्याला विचारलं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहणार. तेव्हा राजाभाऊंनी त्यांना सांगितलं की मी असेपर्यंत आणि तुम्ही असेपर्यंत मी शिवसेना सोडणार नाही. आता ती वेळ आली आमची परीक्षा द्यायची. आम्ही परीक्षा देतोय शिवसेना न सोडण्याची. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही शिवसेना सोडणार नाही. 2 माणसं आली होती फक्त. ते ठाण्याचे होते असे त्यांच्या बोलण्यातून मला आलं. त्यांचं म्हणणं हेच होतं की या उभाठामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जर आले तर लोकसभेतून निधी मिळेल, इकडून विधान परिषद सभेतून निधी मिळेल. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही शेवटची निवडणूक आम्हाला 29 मध्ये निवडणूकच लढवायची नाही. तर तुम्ही विनाकारण आमची जबाबदारी घेऊ नका. तो माझा मुलगा आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे. त्याच्यावर काय जबाबदारी. 14 एप्रिलला ठाण्यातून 2 लोक वाजेंच्या घरी आले होते. शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर वाजेंना देण्यात आली. मतदारसंघातील विकास कामांसाठी लोकसभा विधानसभेतून निधी देण्याचं वाजेंना सांगितलं. ठाकरेंच्या शिवसेनेत काही राहिलं नाहीये. शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली. 2029 ची चिंता करू नका, आम्ही निवडणूक लढणार नसल्याचं वाजेंच्या वडिलांनी सांगितलं. संसदीय बैठकीसाठी राजाभाऊ वाजे रेल्वेनं दिल्लीला गेले. यावेळेस रेल्वेने प्रवास करतानाच मीडियानं विचारलेल्या प्रश्नावर राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंना सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून राजाभाऊ वाजे यांचं कौतुक केलंय. समाजकारण हे महत्वाचं राजकारण दुय्यम आहे. त्याच्यावरच मी ठाम आहे. मी पक्षाबरोबर उद्धव साहेबांबरोबर ठामपणे आहे. जे मी करतोय हे काही लोक बरोबर आहे म्हणत असतील, काही लोक चुकीचं आहे असं म्हणत असतील. आता मला काही सांगता येणार नाही. परंतु मी जे माझी सद्सद्विवेक बुद्धी आणि माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं त्याप्रमाणे वागलो. माझ्याकडे कोणती ऑफर मला कोणी भेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला काही त्या विषयावर बोलायचं नाही. खरं म्हणजे राजाभाऊ वाजेंचं खास कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे. याला आम्ही निष्ठा म्हणतो. ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगवेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. 19 तारखेला बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत. 1 केंद्रीय मंत्रीपद, सर्वांना लोकसभेचं तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याचं सूत्रांकडनं कळतं. ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगवेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनीच हे खासदार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा एकनाथ शिंदेंनी सुरू केला आणि आता ठाकरेंचे 9 पैकी 6 म्हणजेच 2/3 खासदार शिंदेंनी गळाला लावलेत. ठाकरेंच्या 6 खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि ओम बिर्लांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली, यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गटनेते अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणास मान्यता देऊ नये, कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. आदरणीय हमारे ओम बिरला जी जो अध्यक्ष है हमारी लोकसभा के, उनकी पहले एक चिट्ठी लिखी है. उस चिट्ठी में लिखा है जो कुछ भी होगा वो संविधान के तहत जो कलम है, ऐसे कोई भी आएगा, किसी ने आपके सामने स्वाक्षरी की है कि मैं जा रहा हूं. हमने आदरणीय ओम बिरला जी से पूरे संविधान की रक्षा करने के बारे में तो उस चिट्ठी में लिखा है कोई भी आएगा कुछ भी कहेगा तो नहीं चलेगा. पार्टी पार्टी है. कोई सांसद मतलब पार्टी नहीं, कोई विधायक मतलब पार्टी नहीं. पण
खासदारांना फक्त वेगळा गट करून चालणार नाही, तर कारवाईपासून वाचण्यासाठी विलीन होणं आवश्यक आहे. आणि 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनीच ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगरच्या हालचाली करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले. माध्यमांना चकवा देत शिंदेही ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेण्यासाठी पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंकडनं ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी आश्वासित केलंय की 2029च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा लोकसभेचं तिकीट मिळणार. मतदारसंघात मुबलक विकास निधी, तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळणार. 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली. या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते. कसं आहे की आपल्या माणसावर आपणच जर विश्वास ठेवतो तो शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या प्रक्रिया करत असतो. जर स्वतःचा विश्वास आपल्या माणसावर ठेवला नाही, अशा गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत, हे देखील तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे. 6 आमदार युबीटीच्या पत्रकार परिषदेला नाही, हे तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे. तर मला देखील उत्सुकता लागलेली आहे की संध्याकाळपर्यंत काय घडणार आहे. दुसरीकडे नाशिकचे ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे मात्र ठाकरेंसोबतच आहेत. मी कुठेही जाणार नाहीये, मी उद्धव साहेबांबरोबर आहे. मी जात नाही तर तुम्ही मला काय विचारता? माझ्याशी संपर्कच झाला नाही तर मला ऑफर कोण देईल? उद्याच्याला तुम्ही पण जाऊ शकतात का? की मी पक्ष सोडणार नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, राहील, राहणार. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं यावर काय म्हणणं आहे? ते मी इथे कशा करता सांगू त्यांचं काय म्हणणं आहे ते. त्यांनी कायद्याचं पालन करावं ही आमची अपेक्षा, एवढंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सांगितलं आणि मला असं वाटतं की ते नियम, कायदा, संविधान यानुसार वागतील. 18 तासांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत. ठाकरेंचे 6 खासदार सुद्धा 18 तासांपासून संपर्कात नाहीत. 6 पैकी 3 खासदारांचा TV9 सोबत फोनवरून संवाद झाला. ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार आहेत. वेगळ्या गटासाठी ठाकरेंच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. अखेर शनिवारपासून आता पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. नाशिक शहरामध्ये आता दर शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जून जुलै महिन्यामध्ये आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे. अल निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. जलसंपदा सचिव एकनाथ डवले यांच्या पत्रानंतर महापालिकेनं आता हा निर्णय घेतलाय.